गेटवे ऑफ इंडिया जवळ बुधवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बोट अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून 100हून अधिक लोकांना बचाव कार्यातून वाचवण्यात यश आलं आहे। या संपूर्ण घटनेत कुठे आणि कोणता निष्काळजीपणा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या तथ्यांनुसार हा अपघात 4 कारणांमुळे झालाय। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी दररोज हजारो लोक येतात। या काळात बहुतेक जण एलिफंटा बेट बघायलाही जातात। एलिफंटा बेटावर बोटीने जावं लागतं। बुधवारी दुपारीही लोक नीलकमल नावाच्या मोठ्या बोटीनं हे बेट पाहण्यासाठी जात होते, मात्र दुर्लक्षामुळे येथे भीषण अपघात झाला। नौदलाच्या एका हायस्पीड बोटीची प्रवाशांनी भरलेल्या बोटीला टक्कर होऊन 14 जणांचा मृत्यू झाला। अपघातामागील 4 कारणं नेमकी कोणती आहेत? अपघाताचं पहिलं कारण म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त लोक। जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा नीलकमल बोटीमध्ये 120हून अधिक लोक होते, मात्र बोटीची क्षमता केवळ 80 लोकांची होती। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे क्षमतेपेक्षा जास्त माणसं घेऊन बिनदिक्कतपणे बोटी चालवल्या जात आहेत, त्यामुळे बुधवारी 13 जणांचा मृत्यू झाला। अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी पीडित कुटुंबियांकडून केली जात आहे। अपघाताचं दुसरं कारण म्हणजे नौदलाच्या बोटीची चुकीच्या ठिकाणी चाचणी। बोटीच्या दुर्घटनेबाबत नौदलाचे वक्तव्यही समोर आले। त्यात त्यांनी नौदलाच्या स्पीड बोट इंजिनची चाचणी सुरू असल्याचं सांगितलं। यावेळी इंजिनवरील नियंत्रण सुटलं आणि मोठा अपघात झाला। हा मार्ग प्रवासी बोटींसाठी आहे हे सर्वांना माहीत असताना येथे चाचणी करण्याची काय गरज होती असा प्रश्न या अपघाताबाबत उपस्थित केला जात आहे। चाचणी नेहमी अशा ठिकाणी केली पाहिजे जिथे प्रवासी बोटी येत नाहीत। अपघाताचं तिसरं कारण म्हणजे सुरक्षा साधनांचा अभाव। नौदलाच्या हायस्पीड बोटीला धडकल्याने नीलकमल बोटीला छिद्र पडलं होतं आणि बोट समुद्रात बुडू लागली। प्रत्येकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण बोटीवर पुरेशी सुरक्षा साधनं नव्हती। जे काही होते ते फारच थोडं होतं, त्यामुळे हा अपघात आणखीनच मोठा झाला। लोक पाण्यात बुडत होते, पण त्यांच्याकडे सुरक्षा उपकरणं नव्हती। अपघातापूर्वी सेफ्टी पॉइंट तपासले असते तर कदाचित एवढी मोठी दुर्घटना घडली नसती। अपघाताचं चौथं कारण म्हणजे नौदलाच्या बोटीची स्टंटबाजी। अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की नौदलाच्या बोटीचा चालक अतिशय वेगानं बोटीवर स्टंट करत होता। त्याचा वेग ताशी 100 किलोमीटर इतका होता। तो बोट खूप वेगानं गोलगोल फिरवत होता। बोट हवेत उडवून ते धोकादायक स्टंटही करत होता। दरम्यान नौदलाच्या बोट चालकांच्या निष्काळजीपणामुळे त्यांची बोट प्रवाशांनी भरलेल्या बोटीला धडकली। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।